तिरपण. तिरपण मला साहित्य सांगता काय काय? तिरपण हे ओल्या नारळाचे तुकडे आहेत आणि हे कलेजी कपुरा वगैरे त्याचे तुकडे आहेत आणि मीठ. बस तीनच? तीनच. अरे अच्छा, हे झटपट दिसते. हो हो. ही सुद्धा पारंपरिक आहे का? पारंपरिकच आहे. जेव्हा नवस फेडले जातात तेव्हा बकरा म्हणा की कोंबड्या म्हणा त्याचं कलेजी तेटे वगैरे ते वेगळे ठेवले जातात आणि त्याचे तुकडे करून या खोबऱ्यामध्ये म्हणजे जे नारळ सुद्धा फोडले जातात त्याचे तुकडे केले जातात आणि हे दोन्ही एकत्र शिजवलं जातं आणि तो प्रसाद आधी हा वाटला जातो, त्यानंतर जेवण जेवलं जातं. अच्छा, म्हणजे हा प्रसाद म्हणून दिला जातो. त्यानंतर आपण जो मगाशी पहिलं जे रेसिपी बघितली नवसाचा कोंबडा, हो तो खाल्ला जातो. ओके. साहित्य बघितलेलं आहे, त्याचं महत्वही बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. तेल कडकडीत तापलेलं आहे आणि मला भूक सुद्धा कडकडीत लागलेली आहे, त्यामुळे आपण पटकन आता कृतीकडे जाऊया. काय कृती मला सांगा? सर्वात आधी ते टाकायचं आहे आपल्याला. ओके. गॅस मोठा करू का? ओके. झालं का आपलं हे? आता आपल्याला ओल्या नारळाचे तुकडे टाकायचे आहेत. संपूर्ण टाका. हो. आणि किंचितचं मीठ टाकायचं आहे. हे कॉम्बिनेशन जरा वेगळं वाटतं ना? वेगळंच आहे. टेस्ट खूपच सुंदर लागते. बस बस बस. म्हणजे हा प्रसाद तयार झाल्यानंतर हा प्रसाद सेवन करायचा आणि त्यानंतर तुम्ही जी कोंबडी बनवलेली आहे, आपला कोंबडा, नवसाचा कोंबडा, तो आणि भाकरी असं संपवायचं आणि मग घरी यायचं आणि मग घरी झोपायचं निवांत. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. तिरपण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचे तुकडे, कलेजी कपुरा आणि मीठ. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कलेजी कपुरा, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि मीठ घालून तिरपण शिजवून घ्यावं.